नमस्कार, मी निखिल गुलबकरराव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण स्ट्राईक सिरीजमधला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहोत स्ट्राईक फोकस, डिस्ट्रॅक्शनच्या जगात लक्ष कसं टिकवायचं. मित्रांनो, जर आज आपण पाहिलं, आजबाजूला आपण जर ऑब्झर्व केलं तर आजकाल आपलं मन इतकं नाजूक झालंय की छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं आपला फोकस राहत नाही आणि फोकस न राहिल्यामुळे कधी कधी आपली कामं व्यवस्थित पद्धतीने पार पाडत नाही. तर आज आपण हेच पाहणार आहोत की हे जे डिस्ट्रॅक्शन आहे याला कंट्रोल कसं करायचं आणि आपलं फोकस कसा ठेवायचा. तर मित्रांनो, लोकांना असं वाटत असतं की त्यांचा फोकस नाहीये, पण ऍक्च्युली काय आहे ना, प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच असतो. प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन नसतो, तर काय असतो की तुमचं जे अटेन्शन सिस्टीम आहे ते अटेन्शन सिस्टीम वीक असतं आणि त्यामुळे काय होतं, आपलं लक्ष राहत नाही, आपलं फोकस नीट होत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असते की आपलं जे माइंड आहे ना, आपल्या माइंडमध्ये खूप सारे विचार चालू असतात, त्याच्यामुळे आपलं माइंड ओव्हरलोड होतं आणि त्यामुळेही आपला फोकस राहत नाही. तिसरी गोष्ट काय होते की आपल्याकडे क्लॅरिटी मिसिंग असते आणि ह्या क्लॅरिटी मिसिंग असल्यामुळे सुद्धा आपला फोकस राहत नाही आणि आपण योग्य पद्धतीने काम पार पाडू शकत नाही. तर आता एक छोटीशी मी तुम्हाला रियालिटी देतो मित्रांनो की डिस्ट्रॅक्शन कसं वर्क करतं. पहिलं, आपलं काम चालू झालं किंवा काहीतरी आपण करतोय, आपण काय करतो, आपल्याला लगेच काहीतरी वाटतं, आपण फोन घेतो, चेक करतो आणि मग रील्स पाहतो किंवा युट्यूब पाहतो, व्हॉट्सअप पाहतो, काहीतरी करतो आणि हेच आपलं फोकस डिस्ट्रॅक्ट करायला कारणीभूत ठरतं. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहताय, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला काहीतरी आठवतं, तुम्ही व्हिडिओ तसाच सोडून देता, दुसरी टॅब ओपन करता, त्याचे काहीतरी करायला लागतं. हे झालं डिस्ट्रॅक्शन. तिसरं, प्लॅन आपण करतो पण तो प्लॅन आपला एक्झिक्यूट होत नाही, हे झालं डिस्ट्रॅक्शन होण्याचं तिसरं कारण. चौथं कारण काय, आपल्यामध्ये एनर्जी भरपूर असते पण प्रॉपर डायरेक्शन नसते आणि प्रॉपर जर डायरेक्शनच नसेल तर 100% नुसती एनर्जी लावून काय होणार, माणूस डिस्ट्रॅक्ट होणारच. हे असं आहे मित्रांनो. काय ना मित्रांनो, आपण जर आजच्या जनरेशन बद्दल पाहिलं, आजची जनरेशन ही लेझी जनरेशन नाहीये, पण ते ना मेंटली स्कॅटर्ड झालेले आहेत. म्हणजे काय झालेले आहेत, मानसिक दृष्ट्या ते खूप पांगल्या गेलेले आहेत, त्यांच्याकडे डोक्यामध्ये निरनिराळे विचार, निरनिराळ्या गोष्टी चालू असतात, त्यामुळे ते मेंटली स्कॅटर्ड झालेले आहेत. आणि आता आपण काय करू की आपला फोकस का डिस्ट्रॅक्ट होतो याचं आपण आहे ना रूट कॉज ब्रेकडाऊन करूयात मित्रांनो. तर पहिली गोष्ट काय की डोपामाइन ओव्हरलोड. डोपामाइन ओव्हरलोड कशामुळे होतं, तर पहिलं, तुम्ही कन्सिस्टंटली जर इंस्टाग्रामवर रील्स पाहताय किंवा युट्यूबला शॉर्ट्स पाहताय, त्यामुळे तुमचं डोपामाइन ओव्हरलोड होतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही नोटिफिकेशन्स येत आहेत, तुम्ही ते चेक करताय, त्यामुळेही तुमचं डोपामाइन रिलीज होतं. तिसरं, क्विक एंटरटेनमेंट. क्विक एंटरटेनमेंट म्हणजे काय, काहीतरी करता करता तुम्हाला काहीतरी आठवलं आणि मधातच तुम्ही गेम खेळायला लागला, यामुळे तुमचं डोपामाइन ओव्हरलोड होतो. आणि ब्रेन फास्ट रिवॉर्डला ऍडिक्टेड. म्हणजे काय, ब्रेन तुमचा जो आहे तो क्विक गोष्टींना, फास्ट रिवॉर्डला ऍडिक्टेड झालेला असतो, यामुळेही डोपामाइन रिलीज होतं. याचा रिझल्ट ऍट द एंड काय निघतो की आपला जो डीप फोकस आहे तो डीप फोकस कमी होतो मित्रांनो आणि तो आपल्याला बोरिंग वाटायला लागतो. तर अनक्लिअर प्रायोरिटीज. दुसरा मुद्दा काय की अनक्लिअर प्रायोरिटीज. मित्रांनो, ज्याला काय महत्वाचं आहे हे माहीतच नसतं ना, त्या व्यक्तीच्या प्रायोरिटीज सेट झालेल्या नसतात ना, त्याचं लक्ष कायम भटकत असतं. हे कशामुळे होतं की तुमच्या प्रायोरिटीज सेट नसतात आणि तुम्हाला सगळं अनक्लिअर असतं, त्याच्यामुळे मग हे पण करायचं, हे पण करायचं, हे पण करायचं असं होतं आणि मग मल्टिपल ठिकाणी गोष्टी जातात, मल्टिपल ठिकाणी लक्ष लागायला लागतं आणि आपला मेन फोकस हलतो. तिसरं, मेंटल क्लटर. मेंटल क्लटर मध्ये काय काय होतं की पहिलं, टू मेनी गोल्स. म्हणजे काय की तुम्ही खूप सारे गोल्स ठरवून ठेवलेले आहेत, त्यामुळे काय होतं की तुम्ही एका गोलवर कन्सिस्टंटली फोकस करू शकत नाही. दुसरं, टू मच कंपॅरिझन.
जर आपण एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीसोबत खूप जास्त कम्पेअर करायला लागलो, टू मच कम्पॅरिझन करायला लागलो, तर त्यामुळेही आपलं लक्ष भटकतं आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. तिसरं, टू मच इन्फॉर्मेशन. कधी कधी काय होतं ना मित्रांनो, की आपल्याला एखादी छोटीशी गोष्ट करायची असते, पण त्या गोष्टीसाठी आपण एवढी इन्फॉर्मेशन जमा करतो की त्या इन्फॉर्मेशन मधून पण काय नेमकं घ्यायचं आणि आपल्याला कशाची गरज आहे हेच आपल्याला लक्षात येत नाही, आणि यामुळेही आपला फोकस हलतो, आपलं लक्ष भटकतं. ब्रेन कन्सिस्टंटली स्विचिंग. ब्रेन कन्सिस्टंटली स्विचिंग म्हणजे काय, तर आपला जो मेंदू असतो, तो आपला मेंदूनं कन्सिस्टंटली वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्या डोक्यामध्ये चालू असतं, आणि हे स्विचिंग जे होत असतं त्याच्यामुळेही आपलं फोकस नीट होत नाही. चौथा मुद्दा मित्रांनो जो आपला आहे की एनर्जी मिसमॅनेजमेंट. एनर्जी मिसमॅनेजमेंट कशामुळे होते? पहिलं, लो स्लीप. आजकाल रात्र जागण्याचं आणि सकाळी लवकर उठून कामाला जाणं हे खूप कॉमन झाले. यामुळे काय होते, आपली निद्रा नीट होत नाही, आपली झोप नीट होत नाही, आणि त्यामुळे पण आपली एनर्जी मिसमॅनेज होते आणि यामुळे आपला फोकस नीट राहत नाही. दुसरं, पुअर रुटीन. पुअर रुटीनमुळे काय होतं की आपलं रुटीन जर प्रॉपर नसेल, आपण जर रुटीन प्रॉपर फॉलो करत नसतो, त्यामुळे आपली एनर्जी मल्टिपल ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होते, आणि यामुळे मग आपल्याला योग्य ठिकाणी फोकस न करता आल्यामुळे आपली एनर्जी पण ड्रेन होते आणि आपला फोकस पण नीट नाही राहत. तिसरं, नो मेंटल रिकव्हरी. म्हणजे काय, आपण एखादं खूप काहीतरी हेवी काम केलंय, खूप ब्रेन स्टॉर्मिंग केले किंवा काहीतरी मोठं काम केलंय, त्यावेळेस काय होतं, आपल्या शरीराला जशी आरामाची गरज असते तशी आपल्याला मेंदूलाही आरामाची गरज असते. जर आपला मेंदू नीट रिलॅक्स नाही झाला, आपल्याला जर मेंटली प्रॉपर रिकव्हरी नाही भेटली, तर पण आपलं ब्रेन नीट काम करत नाही आणि त्यामुळेही आपला फोकस हलतो. मित्रांनो हे समजून घ्या की जो आपला फोकस आहे ना, तो एनर्जी ड्रिव्हन स्किल आहे. एनर्जी ड्रिव्हन स्किल आहे म्हणजे काय, आपण आपली एनर्जी कुठे कशा पद्धतीने वापरतोय त्यावरच आपलं फोकस ठरत असतं, आणि तेच आपल्याला लाईफमध्ये उपयोगी पडतं. तर आता आपण काय करू मित्रांनो, आता आपण पाहू की स्टॉइक पर्स्पेक्टिव्ह काय बनतो याच्याबद्दल. नंबर 1, तर याच्यावर तुम्ही काय करू शकता की स्टॉइसिझम जे आहे, ब्रिंग स्टॉइसिझम पॉवरफुली. म्हणजे स्टॉइसिझमला तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये, डेली कामामध्ये पॉवरफुली इम्प्लिमेंट करायला चालू करा, त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल. दुसरं काय की स्टॉइक प्रिन्सिपल्स जे आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर फॉलो केलं, तर हे की स्टॉइक प्रिन्सिपल तुम्ही प्रॉपर पद्धतीने फॉलो केले तर तुमचं फोकस आपोआप हळूहळू वाढायला लागतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेअर युअर अटेन्शन गोज युअर लाईफ फॉलोज. जिकडे तुमचं लक्ष जातं, जिकडे तुमचं अटेन्शन जातं, तिकडेच तुमची लाईफ तुम्हाला फॉलो करायला चालू करते. तर पहिलं काय करायचं की स्टॉइक प्रोटेक्टेड अटेन्शन. म्हणजे काय, तुमचं अटेन्शन जे आहे त्याला तुम्हाला सवय लावायची हळूहळू, त्याला तुम्ही स्टॉइक सिस्टीमचा वापर करून हळूहळू ही सवय लावायची की हेच आपल्याला करायचं आहे, म्हणजे तुमचं अटेन्शन योग्य ठिकाणी राहील. दुसरं, मार्कस अल्युरेस हे जर्नलिंग तुम्ही फॉलो करायचं. मार्कस अल्युरेस मध्ये काय होतं, एक तुम्हाला जर्नल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली गोष्टी फॉलो करायच्या आहेत. हे जर्नल जर तुम्ही फॉलो केलं तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फाइंड आउट होतात की आपण काय केलं होतं आणि आपण काय करायला पाहिजे, हे तुम्ही फॉलो करा. तिसरं, इंटेन्शनल थिंकिंग करायचं. इंटेन्शनल थिंकिंग म्हणजे काय करायचं की मित्रांनो हे लक्षात घ्या की आता आपलं इंटेन्शन आहे की आपल्याला हे काम करायचं आहे, तर त्या इंटेन्शनला घेऊनच आपण थिंकिंग करायचं, त्या कामाला घेऊनच आपण थिंकिंग करायचं, आपलं लक्ष भरकटू द्यायचं नाही. मित्रांनो हे समजून घ्या की स्टॉइक लोक जी होती ना, ती फक्त टाइम मॅनेजमेंट करत नव्हते, तर ते काय करत होते, ते अटेन्शन त्यांचं जे आहे ते पण ते गार्ड करत होते. आणि अटेन्शन गार्ड केल्यामुळे काय झालं की त्यांचं टाइम पण प्रॉपर पद्धतीने मॅनेज झाला, त्यांचा फोकस पण प्रॉपर पद्धतीने मॅनेज झालेला असतो. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की स्टॉइक फोकस रिसेटचे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते कसे करायचे. पहिला मुद्दा, स्टेप 1 काय करायचं, तुमच्या अटेन्शनचं ऑडिट करायचं. अटेन्शनचं ऑडिट कसं करायचं, तर माझं लक्ष दिवसभर कुठे जातं,
हे रोज संध्याकाळी आपल्याला विचारायचं की माझं लक्ष आज कुठे कुठे डिस्ट्रॅक्ट झालं आणि कशामुळे डिस्ट्रॅक्ट झालं. दुसरी गोष्ट, काय खरंच इम्पॉर्टंट आहे याचं ॲनालिसिस करायचं. ठीक आहे. स्टेप 2, सिंगल टास्क डिसिप्लिन. एका वेळेस एकच काम करायचं, हे डिसिप्लिन पाडून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आजकाल आपल्याला लाईफमध्ये मल्टीटास्किंग करण्याची सवय लागलेली आहे. पण काय ना, मल्टीटास्किंगमुळे काय होतं, आपण इन डेप्थ काम करू शकत नाही. एक जे काम आपल्याला करायचंय ते आपण इन डेप्थ करू शकत नाही. किंवा जे आपण मल्टिपल कामं करत असतो, प्रत्येक कामाचं काहीतरी रिझन असतं, त्या रिझनसाठी आपण ते काम करत असतो. मग आपण जेव्हा मल्टीटास्किंग करतो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की कामं इथनं वरवर केल्या जातात आणि आपण त्याच्या डेप्थ पर्यंत प्रॉपर मेथडने ते काम करत नाही. तिसरी स्टेप काय, डोपामाइन बाउंड्रीज. डोपामाइन तुमचं ज्या गोष्टींमुळे रिलीज होते त्या गोष्टींना बाउंड्रीज घालायच्या. कशा घालायच्या, फिक्स्ड सोशल मीडिया विंडो. सोशल मीडिया तुम्ही किती वेळ पाहायचा, किती हा टाइम तुम्ही फिक्स केला पाहिजे. तितक्याच वेळात नाही, मला एवढाच वेळ आज स्क्रीन टाइम पाहायचा, एवढाच वेळात मी माझा सोशल मीडिया जो काय आहे तो फॉलो करेल. दुसरं, नो रॅन्डम चेकिंग. रॅन्डम चेकिंग जे आपण करतो ना ते बंद करायचं. मग ते यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, काहीही असो, कोणताही सोशल मीडिया जो आहे तो रॅन्डम चेकिंग बंद करायचा. तिसरं, इंटेन्शनल कन्झम्पशन. जर तुम्ही सोशल मीडियावर काही पाहताय तर ते तुमच्या इंटेन्शनला घेऊन असलेलं, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत, तुमच्या गोल पर्यंत पोहोचणार आहे, त्या गोष्टीला फॉलो करून तुम्ही तुमचं जे सोशल मीडिया स्क्रीन टाइम आहे तो त्या पद्धतीने इन्व्हेस्ट करा, ज्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. इंटेन्शनल कन्झम्पशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की समजा मला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, त्या व्हिडिओसाठी मला इंटेन्शनल कन्झम्पशन कसं करता येईल की त्या व्हिडिओ, माझा जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या संदर्भात अजून कोणी काय बोललंय हेच्या संदर्भात मी सर्च करेल, ते मी पाहील आणि मग त्यातून मी माझा कंटेंट घेईल आणि मग त्यावर मी माझं व्हिडिओ बिल्डअप करेल. हे झालं इंटेन्शनल कन्झम्पशन. स्टेप 4, एनर्जी फर्स्ट फोकस नेक्स्ट. एनर्जी फर्स्ट फोकस नेक्स्ट म्हणजे काय, पहिल्यांदा तुमची एनर्जीला प्रेफरन्स द्या की तुमची एनर्जी कशी कन्झर्व करता येईल, एनर्जी कशी रिस्टोर करता येईल. आपोआप जशी तुमची एनर्जी रिस्टोर व्हायला लागली तसं तसं तुमचा फोकसही आपोआप हळूहळू वाढायला लागतो. मित्रांनो, पहिलं म्हणजे काय, स्लीप. प्रॉपर स्लीप घ्यायची आहे, योग्य वेळेत झोपायचं, योग्य वेळी उठायचं. दुसरं, मुवमेंट्स ज्या आहेत तुमच्या, त्या मुवमेंट्स तुमच्या एनर्जीशी रिलेटेड कशा तुम्ही अलाइन करू शकता, दिवसभरात काम तुमचं कसं अलाइन करू शकता ते तुम्हाला पाहायचं आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की ब्रेक्स. छोटे छोटे एक काम करताना दिवसभरात काही छोटे छोटे 5 मिनिटं 10 मिनिटाचा असा ब्रेक द्यायचा, ज्याच्यामुळे थोडं तुम्हाला वेळ भेटतो रिस्टोर करायला, रिज्युवेट करायला आणि मग तुम्हाला परत काम करण्यासाठी ती ऊर्जा वापरता येते. चौथं काय करायचं की डीप वर्क स्लॉट्स. तुमचं जे काम आहे ना त्याला स्लॉट्स मध्ये डिवाइड करायचं, जेणेकरून तुम्ही एक एक स्लॉट हळूहळू सॉल्व्ह करत जाल आणि मग तुमचं काम ऍट द एंड कम्प्लीट होईल. मित्रांनो, फोकस टेक्निक्स काय ना त्या काम करत नाहीत असं जो आपल्याला वाटतं, पण फोकस टेक्निक का काम करत नाहीत, जोपर्यंत आपण एक फोकस्ड व्यक्ती बनत नाही तोपर्यंत फोकस्ड टेक्निक्स काम करत नाहीत. मित्रांनो, हे समजून घ्या. ऍट द एंड तुम्हाला मी एवढंच सांगेल मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं अटेन्शन सिस्टीम मजबूत करायचं असेल तर तुम्हाला तुमचं फोकस वर काम करावं लागेल. आणि तुम्हाला असंच हे पाहिजे असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल.